नक्कीच योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकाच कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। तर सकाळच्या वेळेला जी दृश्य होती ती तशी नाही आहेत आता, कारण सकाळी त्या दोघांच्या सुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्या खुर्च्या ज्या आहेत त्या बाजूबाजूला ठेवण्यात आलेल्या होत्या, मात्र आता ही आसन व्यवस्था बदलण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची खुर्ची आसन व्यवस्था, त्याच्यानंतर अजित पवार आणि अजित पवारांच्या बाजूला जयंत पाटील आणि जयंत पाटलांच्या शेजारी हर्षवर्धन पाटील अशी ही आसन व्यवस्था सध्या करण्यात आलेली आहे। आणि जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार अजित पवारांनी ही आसन व्यवस्था बदलण्यास सांगितलेलं आहे अशी देखील माहिती मिळते। अगोदर शरद पवार आणि अजित पवार यांची खुर्ची जी आहे ती बाजूबाजूला होती। ही सकाळच्या वेळची दृश्य आपण पाहताय। कार्यक्रमाची तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली होती। सकाळच्या वेळेला ज्या पद्धतीने आसन व्यवस्था होती ती आपण पाहताय। शरद पवार आणि अजित पवार यांच्या खुर्च्या ज्या आहेत त्या बाजूबाजूला होत्या, त्याच्यामुळे राजकीय गोटामध्ये एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती की काका पुतळ्यामध्ये आज काही संवाद होणार का। मात्र आता ही आसन जी आहे ती बदलण्यात आलेली आहे। मात्र काही वेळापूर्वी TV9 मराठीवर जी आपण बातमी पाहिली त्यानुसार या दोघांमध्ये सुद्धा बैठक झालेली आहे। अर्धा तास काही चर्चा झालेली आहे बंद दाराआड। तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्याची दृश्य जी आहे ती आपण पाहताय। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आलेले आहेत। मात्र आता या दोघांच्या मध्ये आहेत ज्यांची आसन व्यवस्था आहे ती म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, आसन व्यवस्था तर आपण पाहिलेली आहे, दोघांनी शेजारी शेजारी बसणं टाळलेलं आहे। मात्र काही वेळापूर्वी या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली अशी सुद्धा माहिती मिळते। ज्यावेळी शरद पवार हे BSI अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी दाखल झाले आणि त्याच्या अवघ्या काही मिनिटांनी अजित पवार देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दाखल झालेले होते। आणि त्यानंतर ज्यावेळी शरद पवारांच्या केबिन मध्ये अजित पवार गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। साधारणतः 15 ते 20 मिनिटं हे दोन्ही नेते एकत्र होते आणि त्यानंतर अगदी शेजारी असणाऱ्या या अध्यक्षांच्या केबिनमध्ये अर्थात शरद पवारांच्या केबिनच्या बाजूला जी असणारी सभागृह केबिन आहे त्या ठिकाणी नियामक मंडळाची बैठक सुरू झाली होती। मात्र या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत। दोन्ही नेत्यांची बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे आतापर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र साधारणतः अर्धा तासांपर्यंत ही दोन्ही नेते एकत्र होते आणि त्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली होती। आज या बैठकीला जर बघितलं तर जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। त्यासोबतच अजितदादा गटाचे बाबासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित आहेत। आणि याच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि शरद पवार हे देखील एकाच मंचावरती आलेले आहेत। मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं हे टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सकाळी जी काही आसन व्यवस्था करण्यात आली होती ती अर्थातच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही खुर्च्या अगदी जवळ होत्या आणि शरद पवारांच्या डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती। मात्र अजित पवारांनी ही स्वतः आपली आसन व्यवस्था बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेजारी आता ते जयंत पाटलांच्या शेजारी बसलेले आहेत, त्यांच्या संवाद देखील होतोय। मात्र या सगळ्या वार्षिक सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। आपण जर बघितलं तर नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।